आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई रुद्रसराव सोडवा नाही पटकन. प्रयत्न करतोय मी. असं कसं अडकलं पण ते? तुम्ही मगाशी डोकं टेकलं ना तेव्हा अडकलं असणार. दार उघडा ना. हा आलो आलो बिट्टी. तुम्ही चला माझ्यासोबत. असंच हो. हा बिट्टी आलो. बिट्टी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय करतायत? दार उघडायला किती वेळ? अजून झोपलात का? हो. पूर्ण दार उघड ना. एवढं का सजवलंय? हे रोहित काकाने सरप्राईज दिलं ना आम्हाला. अच्छा, पण आई कुठे आहे? आई झोपली आहे बळा. अजून झोपलीये? कुठे? बघू. नको नको झोपू दे ना बाळा. थकली आहे ना आई. का? झोपू दे आईला. तिला सवय नाहीये उशिरापर्यंत झोपायची. थांब मी तिला उठवते. नाही नको. का? कारण मी जागीच आहे, मग कसं उठवणार? आई सॉरी हं. तुला पार्टनरने सांगितलं ना मी श्वेता मावशीकडे झोपले होते. हो बाय. पण आज मी तुमच्या जवळच राहणार. हो म्हणजे काय? राहिलंच पाहिजे. आमचं बा आमच्या सोबत नाही राहणार तर कोणासोबत राहणार? तुला आम्ही पळून आणलं असतं, कळलं का? अगं कोण येते बाई? ते बघून येते ना काय गोंधळ चाललाय ते. कल्लूने साधलेला डाव असेल हा माझा बदला घेण्यासाठी. सुंदर दिसते. हे कुठून आलं मध्येच? मी चांगलीच दिसते. नाही 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 मी चांगली नाही दिसत आहे? तू काय बोलतेस आई? कल्लूने गौरीचा बदला घेण्यासाठी डाव रचला असेल ना तर चांगलंच आहे. पण आपलेच पैसे लुटून न्यायचे असतील तर मी बघते जा. काय बोलतेस? काही कळत नाहीये मला. हे आई बसा आता, कंटाळा आला मला. काय लावलंय ग हे? एक तर नको तो मूर्खपणा करून ठेवलाय. कुणी सांगितलं होतं शहाणपणा करायला तुला? आता गप्प बस, माझं डोकं फिरवू नकोस. बिट्टीची आई, प्रकरण काय हे मला पाहावं लागेल. काय रुद्र शेठ, काल झोप लागली का? हो खूप झोप लागली असणार. रोहित काका मी जेव्हा यांना सकाळी उठवायला गेले ना तर गाढ झोपले होते. हो का? हो ना, मी खूप वेळा दार वाजवलं पण तरी सुद्धा दोघं उघडत नव्हते. मी पराठे करून आणते. अगं तू थांब ग. बस. चंदू आहे ना? चंदू आणे. आम्ही आहे. तू बस बस. तुम्हाला काय देऊ नाश्त्याला? नाही मला काही नकोय, मीटिंग आहे माझी. हा का? मीटिंग आहे.
चांगलंय. हो नानी, तुम्ही खात का नाही? काय दुसरं बनवायचंय का? नाही मला आत्ताच सांगा का, नंतर मी बनवणार, तुम्हाला आवडणार नाही, मग तुम्ही बोलणार की अजून बनव, मग बनवत राहावं लागतं मला सारखं सारखं. काय 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 बोलताय? देऊ का? काय बनवायचंय का? का पोहे देऊ, बटर देऊ, आपलं ब्रेड देऊ, आपलं काय पराठे देऊ, काय देऊ सांगा ना. अहो बोला लवकर. हो नाही काय तुम्ही आहे ना ते कार्टून बघायचं बंद करा का? तुम्ही पण कार्टून सारखे करायला लागले हा ही हो करून. मला सांगा ना काय द्यायचंय तुम्हाला? अहो बोला की, बोलायला विसरलं काय? चंदू दादा, अहो नानी कालपासूनच बोलत नाहीयेत. बोलत नाही म्हणजे त्याने ते काय ते कुठला व्रत असतो, मौन व्रत ठेवलंय? पण मौन व्रत तर जगातले सगळे नवरेच ठेवतात. काय रोहित दादा? उपास करा तुम्ही, पण उपास केल्यानंतर बसा बसा खाऊ नका. थोडंच खा, नाही तर खाऊच नका. चंदू नाही, तेवढाच चुलीला आराम. एक मिनिट आता बिट्टी आली की नाही घरात? सगळ्यांची बोलती बंद. तर बिट्टी या घराची बॉस आहे. बिट्टी बॉस. काका, या बॉस बद्दलच मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बिट्टी आता आपल्या कुटुंबाचा भाग झालीच आहे, पण हे सगळं कागदोपत्री व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे मी आणि गौरीजींनी ठरवलंय की बिट्टीला कागदोपत्री दत्तक घ्यायचं. ग्रेट. म्हणजे आता ही रस्त्यावरची मुलगी आपल्या प्रॉपर्टीची हिस्सेदार होणार तर. वाव. हो वहिनी, होणार. कारण बिट्टी ह्या घरची मुलगी. आणि तुम्हाला हे जे वारंवार प्रश्न पडतात ना, तेही दूर होतील. आणि बिट्टीला दत्तक घेतलं की ती मानाने इथे राहू शकते. तिची शाळा वगैरे सगळंच सोपं होईल.